सिन्नरमध्ये नवीन हॉटेल चालू करायचा प्लॅन होता सरांचा, पण त्या संदर्भात त्यांनी आज आपल्याला व्हिजिटला बोलवलं होतं. पण जागेचा जर त्यांनी चुकीचा उपयोग केला असता, व्यवस्थित प्लॅनिंग नसतं केलं, तर 100% उद्या चालून त्यांना अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्या काय गोष्टी होत्या ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगतोच. ते गेल्यानंतर आपण पूर्ण जागा वगैरे बघून घेतली. किचन कुठं करायचं हे आपल्या लक्षात आलं. किचनमध्ये काय काय भट्ट्या टाकायचे, त्यांचं बजेट कमी असल्या अंगाने त्या हिशोबाने आपण काय काय कमी कमी मध्ये बसू शकतो हे आपण व्यवस्थितरित्या त्यांना गाईड केलं. त्यानंतर बाहेर साईडला टेबल चेअर्स किती टाकले पाहिजे आणि कशा प्रकारे आपल्याला पॅन्ट्री कुठे ठेवायची आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यवस्थित गाईड केलं. काउंटर कुठे येणार, कशा प्रकारे आपल्याला तिथलच्या जागेचं प्रॉपर युटिलायझेशन करता आलं पाहिजे. आणि मित्रांनो, त्यांच्याकडनं जी होणारी चूक होती ती अशी होती की त्यांनी सिटिंग एरिया खूप वास्ट असल्यामुळं ते खूप जास्त टेबल चेअर ठेवायचा विचार करत होते, की जेवढ्या जास्त टेबल चेअरमुळे स्टाफ खूप जास्त लागला असता आणि सॅलरीचं मोठं बर्डन आलं असतं. आणि कुठं त्यांनी बँक्वेट हॉलसाठी किंवा फंक्शनसाठी स्पेसेस ठेवले नव्हते. या दोन गोष्टींमुळे उद्या चालून 100% एवढ्या अडचणी निर्माण झाल्या असतात. त्याबद्दल आपण त्यांना व्यवस्थित प्रकारे गाईड केलं आणि त्या हिशोबाने त्यांना आपण जागा अलॉट करून दिली की इथं आपण फंक्शन एरिया ठेवू, इथं आपण सिटिंग एरिया ठेवू. सुरुवातीला एवढेच टेबल टाका, ऑपरेट करायला तुम्हाला सोपं पडेल. व्यवस्थित ठीक ठीक इन मिन सिच्युएशनला स्टाफमध्ये तुम्हाला ऑपरेट करणं सोपं पडेल. मग त्या हिशोबाने स्टाफ कुठून हायर करायचा, डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ कशा बनवायच्या, मेटा ऍड्स पासून एंड टू एंड सगळ्या गोष्टी, इक्विपमेंट कुठून घ्यायचे, क्रॉकरी कुठून घ्यायची पासून या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित गाईड करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.